हॅलो गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज खूप छान दिवस आहे. आज गौरी आगमन आहे. गौरी आगमनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. गाईज, इथे गौरी आगमन झालेलं आहे. आम्ही गौरीला आव्हान दिलेलं आहे. आता आम्ही साड्यांचं सिलेक्शन करतो की कुठल्या नेसायच्या आहे. खूप कन्फ्युजन आहे, ही नेसावी की ती नेसावी असं झालं आम्हाला. एवढ्या साऱ्या साड्या काढून ठेवल्यात आम्ही, पण कळत नाही की कुठली नेसावी. आता एक शेवटची फायनल करू आणि मग दाखवते मी तुम्हाला. 2 साड्या सिलेक्ट केल्यात, ग्रीन आणि पर्पल. इथे स्टँडवरच्या गौऱ्या आम्ही बसवणार आहेत. 2 स्टँड आहेत इथे. स्टँडवरच्या गौऱ्या आम्ही बसवणार आहोत. आता इथे साड्या नेसवण्याचं काम सुरू आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काम म्हणजे साडी नेसवणं आहे आणि खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. खूप जास्त वेळ लागतो नेसवताना. कुठल्या स्टाईलने, कशी पद्धत. त्यांची प्लेटिंग सुरू आहे. खूप जास्त अवघड काम आहे साडी नेसवणं. एकदा का साड्या नेसून झालं की मग नंतर बाकीची कामं पटापट होतात, जसं की ज्वेलरी वेअरिंग वगैरे अँड ऑल. इथे माझ्या ताईने स्टँडमध्ये पदर खोचलेला आहे. आता पुढची प्रोसिजर आपण बघूयात हळूहळू.
मग ठरलं की वेणी नको, आपण केस मोकळेच सोडूया. किती मज्जा ना, किती भारी वाटतं ना हे सर्व करताना. असं नाही तर तसं, तसं नाही तर असं, आपण कन्फ्यूज्ड असतो त्यांनासुद्धा तयार करताना. मग फायनली ठरलं की आपण केस मोकळेच सोडूयात. मग आता इथे ज्वेलरीचं काम चालू आहे. ज्वेलरी घालतायत एक एक गौरींना. इथे मंगळसूत्र घातलंय, आधी चोकर घातलं, नंतर मंगळसूत्र. छानपैकी अशा आमच्या गौऱ्या सजलेल्या आहेत. आता इथं शेवटची गोष्ट म्हणजे पदर नेसवणं, पदर डोक्यावरती ठेवणं. फायनली आमची एक गौरी छान अशी सुंदर अशी रेडी झालेली आहे. खूप जास्त मेहनत लागलेली आहे आणि आमची मेहनत फळाला आलेली आहे. खूप जास्त हॅप्पी आहोत आम्ही सर्व. पहिली गौरी आमची छान अशी सुंदर अशी रेडी झालेली आहे. किती सुंदर दिसते, किती भारी दिसते. इथे दुसरी गौरी खूप जास्त आवडलेला आहे. आमचा गोड असा छोटासा असा सुंदरसा क्यूटसा गणपती बाप्पा